लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. ई-केवायसी आता सर्वांना करावी लागणार तरच मिळणार पैसे. लाडक्या बहिणींना मिळाला 14व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार. 15वा हप्ता आजच जमा होणार. सप्टेंबर महिन्याचा हप्ता लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पैसे. ई-केवायसी कशी करायची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये. नमस्कार, आज तारीख आहे 19 सप्टेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 2 मिनिटात अशी करा ई-केवायसी. ई-केवायसी कशी करायची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोप्या भाषेमध्ये, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे की तुम्हाला ई-केवायसी कशी करू शकता, किती दिवस मुदत आहे, कधीपर्यंत करायचे आहे, संपूर्ण अपडेट एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. लाडक्या बहिणींना आता जमा होणार 15वा हप्ता, पण कोणत्या तारखेला, किती वाजता जमा होणार, सर्व माहिती या एका व्हिडिओमध्ये ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सप्टेंबरच्या हप्त्या संदर्भात आली आहे सर्वात मोठी खुशखबर. तसेच दिवाळी बोनस संदर्भात सुद्धा आली आहे महत्वपूर्ण अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लवकरच जमा होणार 15वा हप्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करणार सप्टेंबर महिन्याचा हप्ता, म्हणजेच 15वा हप्ता. ठीक आहे. तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता मिळणार आहे 2 पैठणी साड्याचं गिफ्ट. आपल्या चॅनल तर्फे आता ठेवण्यात आलेला आहे 2 पैठणी साड्या गिफ्ट. 2 पैठणी साड्यांचा गिव्हअवे करण्यात येणार आहे आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे. फ्री मध्ये ह्या साड्या वाटप केल्या जाणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. 100K वरती एक पैठणी साडी, 2 लाख सबस्क्रायबर होती 2 पैठणी साड्या, 3 लाख सबस्क्रायबर होती आपल्या चॅनल तर्फे 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. ज्या दिवशी 4 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 4 पैठणी साड्या, आणि ज्या दिवशी 5 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 5 पैठणी साड्या वाटप आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे केल्या जाणार आहेत. ठीक आहे. आता सध्या आपले टार्गेट आहे 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचं. त्यानिमित्ताने आपण 2 पैठणी साड्या वाटप करत आहोत. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब बटन दाबून आपल्या मराठी निकेत या चॅनलशी कनेक्ट व्हायला विसरू नका. आता आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरची आपली युट्यूब फॅमिली कंप्लीट होईल त्याच दिवशी पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट नक्की करा. ठीक आहे. चला तर आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते असणार आहे बघा, आपल्या चॅनलवरती फर्स्ट अचिव्हमेंट पूर्ण झालेला आहे. 100K सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार केलेला आहे. सिल्वर बटन सुद्धा आपल्या चॅनलला मिळालेला आहे. आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार गोल्ड बटन म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर. त्यानंतर आपलं ते पूर्ण झाल्यानंतर टार्गेट असणार डायमंड प्ले बटन 10 मिलियन सबस्क्रायबर. हे सर्व आपल्याला अचीव करायचं आहे. आपल्या चॅनलचं हे नेक्स्ट टार्गेट असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता? फक्त निवडक लाडक्या बहिणींनाच आता इथून पुढे पैसे मिळणार आहेत. मग त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना दर महिन्याला पैसे येणार आहेत? जसे त्यांना पहिला हप्ता मिळाला, ठीक आहे, दुसरा हप्ता मिळाला, तिसरा हप्ता मिळाला, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, जसे त्यांना हे 14 हप्त्याचे पैसे मिळाले त्याच पद्धतीने या सर्व लाडक्या बहिणींना 15व्या हप्त्याचे सुद्धा, सप्टेंबर महिन्याचे सुद्धा आता पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. बघा, पहिली गोष्ट या ठिकाणी सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट, टोटल 7 महत्वाचे पॉईंट आहेत. त्या 7 महत्वाच्या पॉईंट पैकी या ठिकाणी बघा, पहिला म्हणजे फर्स्ट जो महत्वपूर्ण असा पॉईंट आहे तो आहे बघा, महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला असली पाहिजे. त्याच महिलांना 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तसेच दुसरी या ठिकाणी जी महत्वाची गोष्ट आहे, महिलाचं वय 21 वर्ष पूर्ण असलेल्या महिलांना 15वा हप्ता मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचा. ठीक आहे. आणि 65च्या आतमध्ये पाहिजे. तिसरी गोष्ट, अर्ज मंजूर असलेल्या महिलांना 15वा हप्ता आता जमा होणार आहे. म्हणजे तुमचा फॉर्म, तुम्ही जो लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे तो फॉर्म तुमचा मंजूर पाहिजे. तुम्ही या योजनेसाठी पात्र असला पाहिजे. सर्व निकष शर्तीमध्ये बसला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट, आधार बँक खाते लिंक असलेल्या महिला, म्हणजे ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, बँकेची केवायसी ओके आहे, अशाच महिलांना 15वा हप्ता मिळणार आहे. जर तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या.
जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कोणतीही किंवा कसल्याही प्रकारची अडचणीला फेस करावं लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 5वी गोष्ट बघा, महत्वपूर्ण गोष्ट, पात्र यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. पात्र यादीमध्ये ज्या महिलांचं नाव असेल त्यांनाच फक्त हप्ता जमा होईल. 15व्या हप्त्याचे पैसे फक्त त्यांनाच मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा 6वी महत्वाची गोष्ट, एका कुटुंबातील 2च लाभार्थी महिला, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित. जर समजा एका कुटुंबातील 3 महिला असतील, 4 महिला लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ बंद होईल. फक्त आणि फक्त एका कुटुंबातील 2च महिलांना लाभ मिळणार, म्हणजे 15वा हप्ता आता मिळणार आहे सप्टेंबरचा. कधी मिळणार ते सुद्धा सांगणार आहे. तसेच आता महत्वाचा मुद्दा, ही केवायसी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यामुळे बहिणींना आता केवायसी पूर्ण असलेल्या महिलांनाच फक्त लाभ इथून पुढे मिळणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, लगेच तुमचा लाभ बंद होणार नाही. केवायसी प्रक्रियेसाठी 2 महिन्यांचा टायमिंग दिलेला आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. आता केवायसी कशी करायची याविषयी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्या अगोदर संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभार्थी असाल किंवा श्रावण बाळ योजनेचे असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुम्हाला आता थेट 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 1500 ऐवजी 2500 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1000 रुपयाने तुमचा लाभ वाढवण्यात आलेला आहे. दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर, दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी. आता दिव्यांग बांधवांना 1500 रुपयाऐवजी थेट 2500 रुपये आता वाटप करण्यात येणार आहेत. खूप मोठं आहे. तर बघा, कोणत्या कोणत्या योजनेचा याच्यामध्ये समावेश आहे ते पाहूया. तर बघा, संजय गांधी निराधार योजना, अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना आता 1500 रुपयाऐवजी थेट 2500 रुपयांचे मिळणार अर्थसहाय्य. आणि या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे. शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता महत्वाची अपडेट शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी महत्वाची अपडेट आलेली आहे. आता बघा, ई पीक पाहणी मोबाईल ऍप वरती कशी करायची. तर बघा, माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा. आपल्या शेतातील पिकाची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपल्या शेतातूनच ई पीक पाहणी DCS मोबाईल ऍप मधून आपल्या पिकाची सातबारावर नोंद करता येते. आता ई पीक पाहणी का करायची आहे ते समजून घ्या या ठिकाणी. तर बघा, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, अचूक व वस्तुनिष्ठ पीक पेरणीची माहिती मिळवण्यासाठी, पीक विमा योजनासाठी, पीक पेरा माहिती, कृषी विभागाच्या विविध योजना लाभासाठी, पीक कर्ज साठी पीक पेरा माहिती, जमिनीच्या अचूक मूल्यांकन साठी पीक पेरा, वन्य प्राणी पीक नुकसान मदतीसाठी पीक पेरा, या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. तसेच बघा, ही पीक पाहणी नोंदविता येणाऱ्या बाबी. आता येणाऱ्या बाबी बघा, फळबाग माहिती, पॉली हाऊस पीक, शेड नेट पीक माहिती, पड जमीन माहिती, घरपड गवतपड, जलसिंचन साधन व प्रकार, बांधावरील झाडांची माहिती, निर्भळ पीक, मिश्र पीक माहिती, एवढी तुम्हाला तिथे नोंदवता येणार आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. आता बघा, आपला व्हिडिओचा मेन टॉपिक जे तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं होतं की केवायसी कशी करायची, त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. आणि तुम्हाला 15वा हप्ता कधी मिळणार, सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार, या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देणार आहोत. तर केवायसी कशी करायची हा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. तर बघा, आता सोपे भाषेत सांगतो. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, महत्वाचा प्रश्न हा आहे की केवायसी करायची का आहे, काय गरज आहे, केवायसी करणे का आवश्यक आहे. तर बघा, सक्तीचे आणि पारदर्शक योजनेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने केवायसी सक्तीचे केले आहे. पुढील लाभांसाठी उपयुक्त. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्यानुसार ही प्रक्रिया भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही उपयुक्त ठरेल. ठीक आहे. आता केवायसी का करायची आहे, का आवश्यक आहे हे तुम्हाला समजलं. आता समजा जर काही महिलांनी प्रश्न विचारला की दादा, जर आम्ही केवायसीच नाही केली तर काय होईल. तर बघा, जर तुम्ही वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुम्हाला मिळणारे 1500 रुपयाचे मानधन रोखले जाईल आणि तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल. यामुळे वेळेत केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता बघा, केवायसी बाबत डायरेक्टली थेट शासन निर्णय आलेला आहे, शासन GR आलेला आहे. तर बघा, महिला व बालविकास विभागाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार केवायसी संदर्भात काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी. प्रक्रिया. या योजनेच्या
लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण ई-केवायसी द्वारे केले जाईल. आधार प्रमाणीकरण ई-केवायसी प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरण वापरणे बंधनकारक आहे. वेब पोर्टल या योजनेसाठी खास तयार करण्यात आलेलं आहे. बघा, ही वेबसाईट आहे larkibhin.maharashtra.gov.in, जिथे ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता बघा, ई-केवायसी साठी अंतिम मुदत आहे का? तर आहे. तर बघा, तुम्हाला भरपूर मुदत दिलेली आहे. कोणीही गडबड करू नका, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. कारण की मुदत बघा, या शासन परिपत्रकाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आतमध्ये महिलांना ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे असे करणार नाहीत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पात्र मानले जाणार नाही. वार्षिक प्रक्रिया योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. तर बघा, 2 महिन्याची मुदत दिलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. आता ई-केवायसी कशी करायची त्या संदर्भात तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली स्टेप बघा, लाभार्थी महिलांनी या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. बघा, ऑफिशियल वेबसाईट आहे larkibhin.maharashtra.gov.in. या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती ई-केवायसी बॅनरवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा, ई-केवायसी फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावरती तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ती स्टेप झाल्यानंतर तुम्हाला आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. होय जर तुम्हाला आलं तिथे, तर आपली ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला नाही असं आलं, तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही तपासला जाईल. म्हणजे तिथे आधार कार्डचं चेकिंग होईल नंबरचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुमचा नंबर चेकिंग मध्ये होय आलं, तर बघा, लाभार्थ्याच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट क्लिक करायला लागणार आहे. म्हणजे ओटीपी तुम्हाला सबमिट नाही आले, तर बघा, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या यादीत नाही असा संदेश तुम्हाला येईल. जर तुम्ही या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचा आधार क्रमांक असेल तरच तुम्हाला अशा प्रकारे येईल आणि तुम्हाला ओटीपी टाकून तिथे सबमिट करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची जी प्रोसेस असणार आहे, नंतर तुम्हाला ई-केवायसी पृष्ठावर पती व वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ही प्रोसेस झाली. त्यानंतर तुम्हाला पती वडील यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर लाभार्थ्याने बघा, तुमचं महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला जमा करायची आहे. जसं की जात प्रवर्ग तुम्हाला निवडावा लागेल. त्यानंतर खालील बाबी प्रमाणित कराव्यात. जसं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाहीत. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. हे तुम्हाला होय नाही ते तिथे जे काही तुमचं असेल ते तुम्हाला टाकावं लागेल. ठीक आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, हे पण तुम्हाला होय म्हणून टिक करावी लागेल. इथे पण होय म्हणून टिक करावी लागेल. ठीक आहे. योग्य ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. नंतर तुम्हाला चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सक्सेसफुली तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश किंवा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आणि व्यवस्थितपणे तुमची ई-केवायसी करण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस अशा प्रकारे कंप्लीट होईल. अतिशय ही सोपी पद्धत आहे. तुम्ही फक्त काही स्टेप फॉलो करायच्या आहेत. बघा, मी तुम्हाला आता काही स्टेप सांगतो, त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिली स्टेप बघा, आता शॉर्ट मध्ये सांगतोय, सिंपल भाषेत. बघा, वेबसाईटला भेट द्या. ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, larkibhin.maharashtra.gov.in. त्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरील ई-केवायसी बॅनरचा पर्याय असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहे. जसं की ई-केवायसी फॉर्म मध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, पडताळणी कोड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, जो तिथे दिलेला असतो तो ऍज इट इज टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इतर आवश्यक माहिती भरायची आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन तुम्हाला सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी आला असेल, तो ओटीपी तुम्हाला सबमिट करायचा आहे. तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर असलेला ओटीपी वन टाइम पासवर्ड योग्य ठिकाणी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अंतिम सबमिशन असणार आहे, त्यानंतर म्हणजे फायनल असणार. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एवढं झालं. त्यानंतर तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता तर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या झाल्यावर तुम्हाला तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल आणि तुमची फायनल प्रोसेस पूर्ण होईल. अशा प्रकारे तुमची ई-केवायसीची सर्व प्रक्रिया
पूर्ण होणार आहे. बघा अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आता बघा भरपूर महिलांचा प्रश्न होते, जसं की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली नाही तर काय होणार? तर बघा, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला मिळणारा लाडकी बहिणीचा 1500 रुपयाचा सन्मान निधी शासनातर्फे रोखला जाईल व तुम्हाला या योजनेमधून पाठ करण्यात येईल. तुम्हाला बघा 2 महिन्याची मुदत आहे हे करण्यासाठी, त्यामुळे सर्वांनी ही ई-के-वाय-सी ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तरच तुम्हाला दर महिन्याला पैसे येतील, हे लक्षामध्ये घ्या. कारण की ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पारदर्शक या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जेवढे या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांनाच फक्त संधी दिली जाईल. त्यामुळे ई-के-वाय-सी करून घेतली जात आहे शासनातर्फे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी ही या ठिकाणी नम्र विनंती आहे. ठीक आहे. तर बघा, ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्या भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बघा, सर्वांनी ई-के-वाय-सी बंधनकारक आहे आणि जी-आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. तर बघा, हा ऑफिशियल जी-आर आहे. स्पष्टपणे म्हटलेला आहे, डायरेक्ट बेनिफिटचे ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यामध्ये जो दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो तो हप्ता डीबीटी मार्फत येतो, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, द्वारा रक्कम जमा करण्यात येते. त्यामुळे सर्वांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे. आधारचं ऑथेंटिकेशन करण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्वांना ई-के-वाय-सी ची प्रक्रिया आता 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहे. 2 महिन्याचा कालावधी आहे. सर्वांना हे ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. जेवढ्या पण लाभार्थी महिला आहेत लाडकी बहीण योजनेच्या, सर्वांना हे करावंच लागणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर बघा, आत्ताची क्षणाची सर्वात मोठी अपडेट ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये सदर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी माहिती महिला मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, शासन निर्णय आता लवकरच होणार आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 15वा हप्ता जमा होत आहे आणि दिवाळी बोनस बघा, 16वा हप्ता दिवाळी बोनस निमित्त जमा करण्यात येईल दिवाळीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावरती. आता नवरात्री उत्सव आहे. नवरात्री उत्सवानिमित्त 15वा हप्ता लवकरच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरच 15वा हप्ता आता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना एक्झॅक्टली या ठिकाणी 15 आहे हे लक्षामध्ये घ्या. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे. आता तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगतो की कधीपर्यंत हा लाभ हे पैसे तुम्हाला जमा होतील. तर बघा, लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे म्हणजे 15व्या हप्त्याचे पैसे 25 सप्टेंबर पर्यंत जमा होण्याचे खूप चान्सेस आहेत किंवा 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये